बंगल्यातल्या तळघराच्या अंधाऱ्या खोलीतून जोरजोरात किंचाळण्याचा आवाज आला तसा भैयासाहेबने फोन फिरवला। अवघ्या 5 मिनिटात डॉक्टर आणि 2 कंपाऊंडर तळघरात पोहोचले। डॉक्टरांना बघून सरू ओरडली, नका नका, मला मारू नका, मला जगायचंय। भैयासाहेबांचे डोळे आग ओकत होते। त्यांनी डोळ्यांनीच डॉक्टरांना इशारा केला। डॉक्टरांनी सिरिंज भरली आणि खचकन सरीला टोचली। 2 मिनिटात सर शांत झालं। सरी डोळे मिटून निपचिप पडली। अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या, पण तिचं भान हरपलं होतं। रात्री 2 वाजेच्या सुमाराला सरीला जाग आली। काळ्याकुट्ट अंधारात सरी ओरडू लागली, चांडाळा सोड मला। पण सरीला बांधलेला साखरदंड एवढा दणकट होता की हाताला हिसका बसल्याने तिला जखम झाली आणि हातातून भळभळ रक्त वाहू लागलं। सरीला ग्लानी आली। ती शुद्धीवर येईपर्यंत बराच रक्तस्राव झाला होता। सरी म्हणजे सारिका, ही कमलाबाई आणि भाऊसाहेबांची एकुलती एक लेक। मुलगा पाहिजे हा हट्ट कमलाबाईचा होता, पण सरीनंतर त्यांची कूस रिकामीच राहिली। दवाखाने, देवऋषी सारे प्रयत्न करून झाले, पण त्या गरोदर नाही राहिल्या। शेवट त्यांच्या हट्टापायी भाऊसाहेबांनी दुसरं लग्न केलं आणि वर्षातच त्यांना भैयासाहेब झाले। पण भैयासाहेबांची आई त्यांना जन्म देताच मरण पावल्या। त्यानंतर कमलाबाईंनी त्यांना पोटच्या पोरासारखं जपलं। सरी आणि भैयासाहेब यांच्यात भेदभाव त्यांनी केला नाही। भैयासाहेब लहानपणापासूनच हट्टी, चिडखोर आणि संतापी होता। अनुसयेपोटी सरीला वाढलेल्या ताटातूनही तो घास हिसकावून घ्यायचा। कमलाबाईंनी त्याच्या द्वेष प्रवृत्तीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही। मोठा झाल्यावर भैयासाहेब सरीचा दुस्वास करू लागला। भाऊसाहेबांच्या तीक्ष्ण नजरेला हे रुचले नाही। त्यांनी भैयासाहेबाला मिलिटरी शाळेत टाकला, पण भैयासाहेब अधिकच बंडखोर झाला। सरीचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं। आता तिचे हात पिवळे करण्याची वेळ आली होती। कमलाबाई आणि भाऊसाहेबांनी एका चालून आलेल्या स्थळाला होकार दिला। मदभर देशमुखाचं स्थळ, गर्भश्रीमंत। सरी देखील हरखून गेली। जीवनाला मिळणाऱ्या नवीन वाटचालीन सरीचं लग्न पारशी धूमधडाक्यात झालं। सरी देशमुख घराण्याची सून झाली। सारं वैभव आपसुकच चालून आलं होतं, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं। पारस देशमुखांचा एकुलता एक मुलगा, ताडाकोडात वाढलेला। घरची गर्भश्रीमंती म्हणून नोकरी करण्याची वेळ आली नाही, पण माठातलं पाणी किती दिवस पुरणार। पारसला व्यसन लागलं दारूचं। दररोज पिऊन यायचा आणि बायकोला जोडायचा, असा पारसचा नित्यक्रम सुरू झाला। शिकली सवरलेली सरी मुकाट्याने छळ सोसत होती। काही दिवसातच दारूच्या अतिसेवनापायी पारसचं निधन झालं आणि देशमुख घराण्यानं तिला करंटी ठरवत बाहेर काढलं। सरी माहेरी आली अंगावरच्या साडीनिशी। वृद्ध मातापितांच्या केविलवाण्या नजरा सरीचं दुःख बघत होत्या, पण भैयासाहेबाला मात्र असूया आनंद झाला होता लेकीचं पांढरं कपाळ पाहून। कमलाबाई मनातल्या मनात आक्रोश करीत होत्या, पण भैयासाहेब मात्र दात ओठ खात होता आणि बहिणीच्या नशिबावर क्रूरपणे हसत होता। भैयासाहेब वाट बघत होता वृद्ध मातापितांच्या मरण्याची। भाऊसाहेबांनी सरकारी नोकरीत कमावलेला पैसा त्याला शांत झोपू देत नव्हता। एक दिवस अचानक कमलाबाईंना मूर्छा आली। हॉलमधल्या जमिनीवर कमलाबाई पडल्या होत्या। भाऊसाहेब घाबरले। त्यांनी ताबडतोब कमलाबाईंना हॉस्पिटलमध्ये हलवले। डॉक्टरांनी कमलाबाईची रक्त तपासणी केली। तासाभरातच रिपोर्ट मिळणार होता, पण भाऊसाहेब अधिकच घाबरलेले होते। रात्री उशिरा कमलाबाई शुद्धीवर आल्या तेव्हा डॉक्टर भाऊसाहेबांना सांगत होते, घाबरू नका, पण आता अधिक काळजी घ्यायला हवी। कमलाबाईच्या कानावर शब्द पडत होते, त्यांना ब्लड कॅन्सर झालाय। कमलाबाईंनी डोळे घट्ट मिटून घेतले, पण सत्य कुठे लपणार होतं। 2 महिन्याचा कालावधी डॉक्टरांनी दिला। भाऊसाहेबांनी उपचारासाठी कमलाबाईंना मुंबईला हलवले। भाऊसाहेबांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण काही उपयोग झाला नाही। अवघ्या 15 दिवसातच कमलाबाईचे निधन झाले। पत्नीच्या विरहानंतर भाऊसाहेबांनी हाय खाल्ली आणि एक दिवस झोपेतच भाऊसाहेबांना हार्ट अटॅक आला। कमलाबाई आणि भाऊसाहेबांच्या निधनानंतर भैयासाहेबाला रान मोकळं झालं, पण अडसर होता तो फक्त सरीचा। एक दिवस गोड बोलून भैयासाहेबानं सरीला शेतात जाण्याची गळ घातली। भोडी सरी भावाच्या पावलावर पाऊल टाकून शेताकडे निघाली। रावसाहेबानं बोलत बोलत सरीला विहिरीजवळ नेलं। सरी पाठमोरी झाली तोवर भैयासाहेबानं त्याच्या राकड पंजानं तिला विहिरीत ढकललं। सरी क्षणभर घाबरली आणि ओरडू लागली, वाचवा वाचवा।
पण दुष्ट भैयासाहेबानं भला मोठा दगड तिच्या दिशेने विहिरीत फेकला. सरीच्या डोक्याला भली मोठी खोच पडली, पण जीव वाचवण्यासाठी ती हातपाय हलवत राहिली. भैयासाहेब केव्हाच दिसेनासा झाला होता. आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना सरीच्या ओरडण्याचा आवाज आला. एकाने विहिरीत उडी मारून सरीला बाहेर काढलं, पण येवना सरी बेशुद्ध झाली होती. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे गावकऱ्यांनी सरीला घरी आणून सोडलं. सरीला पाहताच भैयासाहेबानं दाटवट आवळले, पण तो करणार काय? सरी भेदारलेल्या अवस्थेत घरात शिरली. भैयासाहेबानं घराचे दरवाजे बंद केले. तिला बळजबरी ओढत तळघरात नेलं, साखरदंडांनी जखडलं आणि वर चाबकाचे फटके मारले. सरीला मूर्छा आली. सरीसाठी आता इकडे आड तिकडे विहीर असा प्रकार झाला होता. जगण्यासाठी माहेरची साडी चोळी पाहिजे एवढंच सरीचा आग्रह होता. पण भैयासाहेब भाऊसाहेबांच्या इस्टेटीतून काही द्यायला तयार नव्हता. सरीचा अट्टहास वाढत होता. सरी काही केल्या वारसपत्रावर सह्या करायला तयार नव्हती. भैयासाहेबाला प्रश्न पडला. त्याच्या डोक्यात एक असुरी कल्पना शिरली, सरीला वेडं करण्याची. दिवसभर साखरदंडांचा फास आणि चाबकाचे फटके सोसण्यापुढे सरीजवळ काही इलाज नव्हता. पण भैयासाहेबाचं सैतानी मन एवढ्यावर शांत बसलं नाही. त्याने वेड्यांच्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना बोलावलं आणि सरीला शॉक देणं सुरू केलं. सरीच्या किंचाळण्याला आजूबाजूचे कान देऊ लागले. मग मात्र भैयासाहेबानं इंजेक्शनची नामी योजना काढली. सरीला बळजबरीने इंजेक्शन दिले जाऊ लागले. सरी वाचवा वाचवा ओरडत राहिली, पण काळ्याकट्ट अंधाराशिवाय तिच्या सोबतीला कोणी नव्हतं. काळाकुट्ट अंधाराला भेदत सरीची किंकाळी ऐकू येत होती. मी वेडी नाही हो, मी वेडी नाही. दररोजच्या छळ आणि उपासमारीने सरी कंटाळली होती. तिच्या मनात अंगार फुलत होता. आईवडिलांच्या आठवणीनं तिचं मन व्याकुळ होत होतं. पण भैयासाहेबबद्दल मात्र द्वेषाची जागा सुडाने घेतली होती. काय करावे या विचारात असताना तिला नामी युक्ती सुचली. तिने ठरवलं भैयासाहेबाचा कट करायचा. तळघरातल्या अंधारात तिला एक दोर सापडला. दोर गुंडाळून तिने एक फास तयार केला. अंधारात चाच पडत तिने टेबलाचा आधार घेतला. टेबलावर चढून तिने फास डोक्यावरच्या पंख्याला अडकवला. तयारी पूर्ण झाली आणि ती वाट पाहू लागली भैयासाहेबांची. भैयासाहेबांच्या डोक्यात संचारला होता सैतान. वारसपत्राचे कागद घेऊनच तो तळघरात आला. आल्याबरोबर त्याने कागद सरीच्या दिशेने भिरकावले. त्याने सरीला जोरात दरडावले. सरी थरथर करत होती. सरीला दंडाला धरून त्याने जोरात ओढले. दारू पिलेल्या भैयासाहेबाला स्वतःचेही भान नव्हते. सरीने संधी साधून टेबलाकडे ढकललेले भान हरपलेला भैयासाहेब टेबलावर चढला आणि नाचू लागला जोरजोरात, हसू लागला. सरी घाबरत घाबरत एका कोपऱ्यात उभी राहिली आणि काही क्षणातच सरीला किंकाळी ऐकू आली, मेलो मेलो. भैयासाहेबांच्या गळ्यात फास अडकला होता. सरीने अंधाराचा फायदा घेत टेबल बाजूला ओढला. येवना भैयासाहेबाच्या गळ्याभोवती फास आवळला गेला होता. सरीने धडकन तळघराचे दार बंद केले आणि भीतभीतच ती दिवाणखान्यात येऊन बसली. दिवाणखान्यातल्या लोडवर डोके ठेवून ती जोरजोरात रडू लागली. कमलाबाई भाऊसाहेबांच्या फोटोकडे पाहून तिने हात जोडले. तोंडातल्या तोंडात फुटफुटत ती म्हणाली, बाबा मला माफ करा. भैयासाहेबाचा भेसूर चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळत होता. पण जिव्हाळ्याच्या नात्याचा असा क्लेशदायक अंत झाला होता. स्त्रीतत्वाची लढाई सरी जिंकली होती, पण अन्यायासमोर झुकायचं नाही असा आदर्श तिने महिला जगताला घालून दिला होता.